तुम्ही कधी विटॅमिन सी सिरम वापरला आहे का? आणि तुम्हालाही कोणीतरी सांगितलं होतं का की तुमची स्किन 7 दिवसात ग्लोविंग होईल? किंवा काही लोक म्हणतात विटॅमिन सी सिरम लावल्यानंतर त्वचा काळी पडते. आणि अजून एक मोठा कन्फ्युजन, विटॅमिन सी सिरम सकाळी लावायचं की रात्री? सोशल मीडियावर याबद्दल खूप मिथ्स व चुकीची माहिती पसरलेली आहे. खरं म्हणजे विटॅमिन सी सिरम जर योग्य पद्धतीने वापरला तर तो आपल्या त्वचेसाठी खूप पॉवरफुल इन्ग्रेडियंट ठरू शकतो. पण जर चुकीच्या पद्धतीने वापरला तर इरिटेशन, डलनेस व पिगमेंटेशन वाढू शकतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन सी सिरम बद्दल संपूर्ण सायंटिफिक माहिती समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विटॅमिन सी सिरम लावण्याची योग्य पद्धत, विटॅमिन सी सिरमचे खरे फायदे, सकाळी लावायचं की रात्री, किती दिवसात रिझल्ट दिसतो, कोणती कॉन्सन्ट्रेशन योग्य असते, व व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे मार्केटमध्ये उपलब्ध असणारे काही बेस्ट विटॅमिन सी सिरम आणि होममेड विटॅमिन सी सिरम सेफ आहे का नाही. म्हणून जर तुम्हाला हेल्थी आणि नॅचरली ग्लोविंग स्किन हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात प्रथम विटॅमिन सी सिरमचे फायदे जाणून घेऊया. विटॅमिन सी हा त्वचेसाठी एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंटचे काम असते त्वचेला फ्री रॅडिकल डॅमेज पासून प्रोटेक्ट करणं. फ्री रॅडिकल्स तयार होतात पोल्युशनमुळे, युव्ही रेजमुळे, स्मोकिंगमुळे व इन्व्हायरमेंटल स्ट्रेसमुळे. हे सर्व फॅक्टर्स त्वचेची क्वालिटी खराब करू शकतात. विटॅमिन सी सिरम हे डॅमेज कमी करण्यास मदत करतं. विटॅमिन सी सिरमचा आपल्या त्वचेसाठी सर्वात महत्त्वाचा फायदा आहे स्किन ब्राईटनिंग. विटॅमिन सी आपल्या स्किन मधलं मेलॅनिन लेवल रेग्युलेट करण्यास मदत करतो. यामुळे स्किन टोन अधिक इव्हन दिसू लागतो. पिगमेंटेशन कमी होण्यास मदत करतो. विटॅमिन सी काही प्रकारच्या पिगमेंटेशन मध्ये उपयोगी ठरतो, जसे की सनस्पॉट, डार्क स्पॉट आणि ऍक्ने मार्क्स. पण हे ओव्हरनाईट ट्रीटमेंट नाही. आणि लक्षात ठेवा, पिगमेंटेशन जास्त असेल, वारंवार होत असेल तर फक्त विटॅमिन सी सिरमवर डिपेंड राहणं योग्य नाही. त्यासाठी विटॅमिन सी सिरम बरोबर स्ट्रॉंग डिपिगमेंटिंग एजंट्स जसे की कोजिक ऍसिड, ट्रॅनिक्झेमिक ऍसिड, ग्लुटाथिऑन यांची गरज सुद्धा लागू शकते. दुसरा महत्वाचा फायदा आहे विटॅमिन सी आपल्या बॉडीमधील कोलॅजिन प्रोडक्शन वाढवतं. हे कोलॅजिन सिंथेसिस मध्ये महत्वाची भूमिका निभावतं. कोलॅजिन त्वचेला फर्म, इलॅस्टिक व युथफुल ठेवण्यास मदत करतो. तिसरा फायदा आहे अँटी एजिंग बेनिफिट. विटॅमिन सी सिरमचा रेग्युलर यूज केल्यास फाईन लाईन्स आणि रिंकल्स कमी होण्यास मदत होते. आणि चौथा महत्वाचा फायदा आहे सन डॅमेज प्रोटेक्शन. विटॅमिन सी सनस्क्रीनचा रिप्लेसमेंट नाहीये, पण सनस्क्रीन सोबत विटॅमिन सी सिरम वापरल्यास फोटो प्रोटेक्शन वाढू शकतं. आता जाणून घेऊया विटॅमिन सी सिरम योग्य पद्धतीने कसा लावायचा. सर्वात प्रथम फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर त्वचा पूर्णपणे ड्राय होऊ द्या. त्यानंतर 2 ते 3 थेंब विटॅमिन सी सिरम घ्या व ते चेहऱ्यावर हलक्या हाताने स्प्रेड करा. त्यावर 20 मिनिटांनी मॉइश्चरायझर लावा व त्यानंतर 20 मिनिटांनी त्यावर सनस्क्रीन लावा. आता हे करताना काही गोष्टींवर नीट लक्ष द्यायचं आहे. जोरात रब नाही करायचं, जास्त क्वांटिटी नाही वापरायची व तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर अगोदर पॅच टेस्ट करा. पॅच टेस्ट म्हणजे तुम्ही रात्री झोपताना विटॅमिन सी सिरम कानाच्या मागे किंवा मानेवर लावा व सकाळी उठल्यावर ते बघा. त्यावर जर लालसर रॅशेस असेल, खाज येत असेल, इरिटेशन होत असेल, त्याचाच अर्थ तुमची स्किन विटॅमिन सी सिरम साठी सेन्सिटिव्ह आहे व शक्यतो तुम्ही विटॅमिन सी सिरम टाळलं तर चांगलं होईल. आता जाणून घेऊया विटॅमिन सी सिरम सकाळी लावायचा की रात्री. हा एक खूप कॉमन प्रश्न आहे. सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर विटॅमिन सी सिरम सकाळी लावलं तर खूप बेनिफिशियल होऊ शकतं. कारण विटॅमिन सी हा एक अँटीऑक्सिडंट आहे. जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा त्वचा एक्सपोजर मध्ये येते. युव्ही रेज, पॉल्युशन व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. विटॅमिन सी हे फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करण्यात मदत करू शकतो. म्हणून अनेक डॉक्टर रिकमेंड करतात फेस वॉश, त्यानंतर विटॅमिन सी सिरम, नंतर मॉइश्चरायझर व नंतर सनस्क्रीन. पण जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, इरिटेशन होत असेल तर तुम्ही विटॅमिन सी सिरम रात्री लावू शकता. एक सिंपल रूल लक्षात ठेवा, मॉर्निंग यूज प्रोटेक्शन देईल तर नाईट यूज रिपेअर करण्यास मदत करेल. आता पुढचा प्रश्न जाणून घेऊया, रिझल्ट किती दिवसात दिसतो? हा सगळ्यात कॉमन क्वेश्चन आहे. एक लक्षात ठेवा, विटॅमिन सी सिरम हा ओव्हरनाईट मॅजिकल प्रोडक्ट नाहीये. रेग्युलर यूज केल्यावर जनरली 2 ते 3 आठवड्यात स्किन फ्रेश दिसू शकते. 4 ते 6 आठवड्यात ब्राईटनेस वाढू शकतो व 6 ते 8 आठवड्यात पिगमेंटेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसू शकते. पण रिझल्ट डिपेंड करतो स्किन टाइप, सिरम क्वालिटी अँड रेग्युलर यूज. काही लोक सांगतात विटॅमिन सी सिरम लावायला लागल्यानंतर माझी स्किन काळी दिसायला लागलीये. या मागे एक कारण असू शकतं. विटॅमिन सी सिरम ऑक्सिडेशन. विटॅमिन सी हा एक अनस्टेबल इन्ग्रेडियंट आहे. जेव्हा तो हवा, प्रकाश, उष्णता यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा तो ऑक्सिडाइज होऊ शकतो. जेव्हा सिरम ऑक्सिडाइज होतो तेव्हा त्याचा कलर बदलतो. जनरली विटॅमिन सी सिरम हा कलरलेस असतो, ट्रान्सपरंट असतो. पण जेव्हा तो ऑक्सिडाइज होतो तेव्हा त्याचा कलर येलो, त्यानंतर ऑरेंज व ब्राऊन होऊ शकतो. जर ऑक्सिडाइज सिरम वापरला तर तो स्किनवर टेम्पररी स्टेनिंग करू शकतो. म्हणून सिरम वापरण्यापूर्वी त्याचा कलर चेक करा. जर सिरमचा कलर डार्क येलो, ब्राऊन, ऑरेंज झाला असेल तर तो सिरम वापरू नका. विटॅमिन सी सिरम लावल्यानंतर त्वचा काळी होण्यामागचं दुसरं कारण आहे सनस्क्रीन न लावणं. विटॅमिन सी हा काही सनस्क्रीनचा रिप्लेसमेंट नाहीये. जर विटॅमिन सी सिरम लावून सनस्क्रीन न लावता सन एक्सपोजर झालं तर पिगमेंटेशन वाढू शकतं. तसेच काही लोक विटॅमिन सी सिरम लावल्यानंतर सनस्क्रीन लावतात तरी त्यांची त्वचा काळी दिसते, कारण ते चुकीच्या पद्धतीने सनस्क्रीन लावतात. ते फक्त दिवसातून एकदा सनस्क्रीन लावतात आणि त्यांना असं वाटतं की एकदा सनस्क्रीन लावल्याने प्रोटेक्शन भेटतं. पण हा त्यांचा गैरसमज आहे.
जर सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर या टॉपिकवर मी यापूर्वी संक्षिप्त व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणून एक गोल्डन रूल लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी सिरम प्लस सनस्क्रीन हा एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आता जाणून घेऊया व्हिटॅमिन सी सिरमच्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल. व्हिटॅमिन सी सिरम हा विविध कॉन्सन्ट्रेशन मध्ये मिळतो, जसे की 5%, 10%, 15%, 20%. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर 5% पासून सुरुवात करू शकता व हळूहळू 10% कडे वळू शकता. व जर तुम्ही एक्सपिरियन्स युजर असाल, या अगोदरही तुम्ही बऱ्याच वेळा व्हिटॅमिन सी वापरला असेल तर तुम्ही 10 to 15% वापरू शकता. एक लक्षात ठेवा, जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमच्यासाठी लोअर कॉन्सन्ट्रेशन बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही हायर कॉन्सन्ट्रेशन वापरलं तर तुम्हाला इरिटेशन होऊ शकतं. आता मी तुम्हाला काही व्हिटॅमिन सी सिरम रिकमेंड करणार आहे, जे मी माझ्या पेशंट्सना क्लिनिकमध्ये रिकमेंड करत असतो. सर्वात प्रथम आहे मिनिमॅलिस्ट 10% व्हिटॅमिन सी फेस सिरम. यामध्ये 10% इथाइल ऍस्कॉर्बिक ऍसिड आहे, लाईट वेट फॉर्म्युला आहे आणि बिगिनर्स फ्रेंडली आहे. हा स्किनला ब्राईट करण्यात व टॅनिंगला कमी करण्यात मदत करतो. बिगिनर्स आणि ऑइली स्किन साठी हा एक सेफ आणि इफेक्टिव्ह ऑप्शन आहे. दुसरं आहे द डर्माको 10% व्हिटॅमिन सी फेस सिरम. यामध्ये 10% व्हिटॅमिन सी आहे, नियासिनामाइड आहे, हायलोरोनिक ऍसिड आहे. पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट साठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच नियासिनामाइड आहे. तिसरं आहे प्लम 15% व्हिटॅमिन सी सिरम. यामध्ये 15% व्हिटॅमिन सी सिरम आहे. कागदू प्लम एक्स्ट्रॅक्ट आहे, जे की व्हिटॅमिन सी चं नॅचरल रिसोर्स आहे. हे एक अँटीऑक्सिडंट रिच सिरम आहे, पण एक लक्षात ठेवा, हा थोडा स्ट्रॉंग सिरम आहे, त्यामुळे डल स्किन व अर्ली एजिंग साठी हा बेस्ट ऑप्शन आहे. चौथा आहे डिकन्स्ट्रक्ट 10% व्हिटॅमिन सी सिरम. यामध्ये 10% व्हिटॅमिन सी आहे, 0.5% फेरुलिक ऍसिड आहे. हा स्किनला ब्राईट करतो, पिगमेंटेशन कमी करतो व स्किनचं टेक्स्चर आणि इलॅस्टिसिटी इम्प्रूव्ह करतो. फेरुलिक ऍसिड अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन देतो व व्हिटॅमिन सीच्या इफेक्टला स्टॅबिलाइज करायला मदत करतो. हा सिरम पिगमेंटेशन और डल स्किनच्या साठी बेस्ट ऑप्शन आहे, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी बरोबरच फेरुलिक ऍसिड आहे. पाचवा आहे पिलग्रिम 10% व्हिटॅमिन सी सिरम. यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, कागदू प्लम एक्स्ट्रॅक्ट आहे आणि हायलोरोनिक ऍसिड आहे. हा सिरम त्वचेचा ग्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्याचं काम करतो. आता जाणून घेऊया होममेड व्हिटॅमिन सी सिरम बद्दल. इंटरनेटवर बरेचसे लोक सांगतात व्हिटॅमिन सी कॅप्सूल टॅबलेट पासून सिरम बनवा, व्हिटॅमिन सी पावडर पासून सिरम बनवा, पण यात काही प्रॉब्लेम असू शकतात. होममेड सिरम मध्ये प्रॉपर पीएच मेंटेन होत नाही, स्टॅबिलिटी नसते व इरिटेशन रिस्क जास्त असते. म्हणूनच एक डॉक्टर म्हणून मी जनरली DIY सिरम्स रिकमेंड करत नाही. एक लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सी हा स्किन केअर रुटीन मध्ये एक पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे, पण योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी महत्वाचे आहे योग्य प्रोडक्ट, योग्य कॉन्सन्ट्रेशन, रेग्युलर यूज अँड सनस्क्रीन. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व तुम्हाला अशीच त्वचा व केसांच्या आरोग्याबद्दल सायंटिफिक माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. मी आहे डॉक्टर अजिंक्य. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.